नळदुर्ग पतसंस्थेतील कोट्यावधीची चोरी पोलिसांनी उघड करून आरोपींना घेतले ताब्यात। तपासात लिपिकच गुन्ह्यात सहभागी असल्याचं निष्पन्न झाले। सापडलेला दागिना पंचनाम्यात जप्त, पुढील तपास सुरू। ओतूर येथे 7 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आरोपीला तात्काळ केली अटक। घटना घडताच तपास वेगानं सुरू। सहाय्यक निरीक्षक ठाटे यांच्याकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू। मुंडवा घोरपडी कोरेगाव पार्क भागात पंकज गोदरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला। गरजूंसाठी मदत कार्य राबवून सामाजिक दिशा देण्यात आली। खुलताबाद नगर परिषद निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज केले दाखल। नगराध्यक्षपदासाठी 16 अर्ज नोंदवले। सर्वच पक्षांनी स्वतंत्र ताकद दाखवत राजकीय वातावरण तापवले। वडगाव शहरी मतदारसंघात सुरेंद्र पठारे यांचा वाढदिवस उपक्रमांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू। नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद आला दिसून। लाडकी बहीण योजनेसाठी KYC मुदत वाढवण्याचा निर्णय शासनाने केला जाहीर। नैसर्गिक आपत्ती व तांत्रिक अडचणींचा विचार करून अंतिम तारीख पुढे ढकलली। लाभार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे करण्यात आले आवाहन। चंद्रपुरातील गाजलेले बंडखोर नेता आझारे यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला। मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत छोट्या कार्यक्रमात प्रवेश पार पडला। त्यांच्या निर्णयानं स्थानिक राजकारणात चर्चा रंगली। डोलाऱ्यातील 29 वर्षाच्या समाधी सोहळ्यात आमदार भोये उपस्थित। भक्तिभाव वाढवला। वारकरी परंपरेचे महत्त्व त्यांनी केले अधोरेखित। भाविकांच्या उत्साहात कीर्तन व वारी कार्यक्रम संपन्न। किनवट नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी तब्बल 28 अर्ज दाखल। नगरसेवक पदासाठी 267 अर्ज नोंदवले गेले। मतदारसंघात मोठी निवडणूक चुरस निर्माण झाली। बिलोली नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून न लढण्याच्या निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ। राज्यसभा खासदार गोपछडे यांच्या मतदारसंघात प्रश्नचिन्ह। स्थानिक पातळीवर अस्वस्थता। नवीन जिल्हाध्यक्ष चेतन पवार यांनी ठाणे ग्रामीण काँग्रेस मजबूत करण्याचा निर्धार केला व्यक्त। वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत रणनीतीवर झाली चर्चा। पक्ष पुन्हा उभारी घेण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातील प्राधिकरणाच्या भूखंड वापरासाठी नवीन धोरण घोषित। पुनर्विकास, पुनर्वसन व कौशल्य विभागावर मोठे निर्णय। परवडणारी घरे आता तातडीनं निपटारा यावर दिला भर। आगामी वामनदादा करकड साहित्य संमेलनासाठी बैठक होऊन आयोजनाची रूपरेषा निश्चित। संमेलन बुलढाण्याच्या साहित्यिक लौकिकात भर घालणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। रविकांत तुपकर यांच्या पुढाकाराने आयोजन समिती निवडून कार्यक्रम यशस्वी करण्याची तयारी। शिव मावळे करंजाडे यांच्या स्वच्छता मोहिमेत तरुणांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग। माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना घेत उपक्रम पार पडला। गड किल्ल्यांचे संरक्षण सर्वांची जबाबदारी असल्याचे आवाहन करत युवकांनी दिला सकारात्मक संदेश। मुखेड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा नामांकन कार्यक्रम उत्साहात पार पडत उमेदवारांनी अर्ज दाखल केले। खासदार चव्हाण व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीने वातावरण उत्साही। विकास आणि एकजुटीच्या ध्येयाने निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। मुखेडमध्ये भाजपची रॅली निघून वातावरण उत्साहात रंगले। अध्यक्षपदासह 20 उमेदवारांचे अर्ज विधिवत दाखल। ढोलताशाच्या गजरात हजारो नागरिकांनी जमत केले भव्य शक्ती प्रदर्शन। सांगलीत जिल्हाधिकारी काकडे यांनी अंमली पदार्थावरील माहिती 112 वर द्यावी असे केले आवाहन। विविध यंत्रणांच्या समन्वयाने काम करून अभियान प्रभावी करण्यावर भर। नागरिकांनी सहकार्य केल्यास जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल असे सांगण्यात आले। शेलूमध्ये अक्षर साहित्य संमेलन 2 दिवस भरून मोठ्या उत्साहात पार पडले। विविध साहित्यिकांनी विचार मांडत कार्यक्रमाला केले अधोरेखित। पुस्तक प्रकाशन आणि परिसंवाद घडत साहित्यप्रेमींना समृद्ध अनुभव मिळाला। राज्यातील 32 जिल्हा परिषद व 331 पंचायत समितींच्या निवडणुकांची प्रक्रिया 5 डिसेंबरपासून सुरू होणार। उपजिल्हाधिकारी पदोन्नतीनंतर अधिकारी बदलीवर हजर होत आहेत। अहवालांची पूर्तता झाल्यावर दुसरा टप्पा जाहीर होईल, सूत्रांनी दिली माहिती। नागपूरमधील आदिवासी महोत्सवात जळगाव जामोद ग्रुपने प्रभावी सादरीकरण करून पटकावला प्रथम क्रमांक। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव। मान्यवरांच्या उपस्थितीत कलाकारांनी सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करत मिळवले कौतुक।